नमस्कार. द स्मिताज वन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला न्यू रेसिपी दाखवणार आहे चिकन बिर्याणीची. यामध्ये मी स्टेप बाय स्टेप कशी करायची ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. तुमची काही वेगळी चिकन बिर्याणी असेल तर नक्की मला सांगा. मी कमेंट्समध्ये बघून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करीन. इथे मी पहिल्यांदा तुम्हाला तांदूळ सांगते कसा घ्यायचा तो. एक तर जुना तांदूळ घ्यायचा पिवळसर असलेला. तो घेतल्याने भात चांगला शिजतोही, मोकळे दाणे होतात आणि चवही चांगली लागते. पण पांढरा आणि मोठा दाण्याचा घेऊ नका. जुना असेल तेवढा चांगला. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे धुवून स्वच्छ. यामध्ये धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो टाकलेला आहे. आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 ते 3 मिरच्या. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दही टाकलेली आहे. इथे मी दही अर्धी वाटी घेतलेली आहे, कारण कमी चिकन आहे म्हणून अर्धीच वाटी घेतलेली आहे. आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मिक्स झाल्यानंतर झाकून ठेवायचं. हे कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास ठेवलं तर अतिशय उत्तम होईल. जर वेळ नसेल तर 10 ते 15 मिनटं ठेवलं तरी चालेल. इथे तेल घेतलेलं आहे मी पॅनमध्ये. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला, तो तळून घ्यायचा आहे. हा कांदा असा तळून घ्यायचा. पहिल्यांदा फुल गॅसवर तळलेला आहे मी. व्यवस्थित हा तळून घ्यायचा, लालसर असा सोनेरी होईस्तोपर्यंत. इथे कांदा तळत आलेला आहे, त्यामुळे तो लगेच काढायचा जितक्या लवकर होईल तितक्या, कारण त्याची प्रोसेस ही चालूच असते काढलं तरी. त्यामुळे कांदा थोडासा जरी ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली तरी काढून घ्यायचा, नाहीतर मग कडवटपणा येतो जास्त तळला गेला तर, आणि तीच टेस्ट बिर्याणीला लागते. इथे खडे मसाले घेतलेले आहेत सगळे मी. इथे भांड्यामध्ये पाणी टाकलेले, त्यामध्ये हे सगळं घेतलेलं आहे आणि टाकलं होतं. पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये हा तांदूळ टाकायचा धुतलेला. तूप टाकलेले. हा तांदूळ मी कमीत कमी 1 तासभर तरी भिजवून ठेवला होता. त्याच्यात लिंबू टाकायचं खडे मसाले टाकून झाल्यावर. मीठ टाकायचे. मीठ हे थोडं कमी टाका, कारण आपण चिकनमध्ये सगळे मसाले टाकले होते तेव्हा मग मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणातच मीठ टाका. आणि हे हलक्या हाताने असं वरच्यावर फिरून घ्यायचं आणि हे ओपनच ठेवायचं भांडं. इथे कांदा टाकलेला आहे तळून घेतलेला. अर्धाच कांदा टाकायचा आहे आणि अर्धा तासच ठेवायचा. अगदी 40% टाकायचं त्याच्यात. इथे ज्या कढईत पॅनमध्ये आपण कांदा तळला होता त्याच तेलामध्ये आपण हे चिकन टाकलेलं आहे. हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. हलक्या हाताने परतायचं. जास्त मोठा गॅसही नाही ठेवायचा, बारीक गॅस ठेवायचा आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं. आणि हे जरा वेळासाठी झाकण लावून ठेवायचं. एक 15 ते 20 मिनिटात चिकन चांगलं शिजतं. मध्ये मध्ये सारखं हलवायचं हलक्या हाताने, म्हणजे मग ते पाणी सुटतं आणि सगळीकडचंही शिजलं जातं वरखाली करून.
झाकून ठेवायचं. असं झालेलं आहे चिकन. इथे पातेल्यामध्ये मी चिकन टाकलं आहे पहिल्यांदा लेअर. त्याच्यानंतर हा भात शिजत आला होता 80%, तो टाकलेला आहे. आणि तो बघायचा शिजला कसा, तर त्याचे 2 तुकडे झाले भात शिजल्यावर की शिजला म्हणायचं. त्याप्रमाणेच तांदूळ काढून घ्यायचा आणि तो परातीत घेऊन जरा वाळवायचा फॅन खाली. आणि मग ही अशी लेअर करत जायची. थोडासा गार होऊन द्यायचा. गरम गरम भात अगदी टाकायचा नाही. लेअर झाल्यानंतर इथे मी केसर आणि दूध घेतलं होतं. गरम दुधामध्येच थोडीशी केसर टाकले होते. एक अर्धा 1 तास ठेवलं ना तरी कलर येतो छान त्या दुधाला. त्याच्यावर कांदा टाकलेला आहे स्प्रेड करून आणि झाकून ठेवायचं. इथे आता कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. वासासाठी पुदिना आणि कोथिंबीर टाकली. त्याचा इतका सुंदर वास सुटला होता. खालती असा तवा ठेवलाय, त्याच्यावर हे भांडं ठेवलं होतं मी. हे झालेली आहे आपली बिर्याणी रेडी. 7 ते 8 मिनिटात ही बिर्याणी रेडी होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.